ठरलं तर मग या पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि प्रियाचे लग्न होत असताना सायली लग्नामध्ये येते. ते पाहून प्रियाला खूप राग येतो आणि ती बॉडीगार्ड्सला बोलवून सायलीला तिथून हकलायला सांगते. ते पाहून अर्जुनला राग येतो आणि तो बॉडीगार्ड्सला तिथून बाहेर जायला सांगतो. आणि अर्जुन बोलतो, मी या लग्नाला तयार झालो आहे आणि तन्वीचं सर्व ऐकून घेतलं. आता नाही, तिने तिची पातळी ओलांडली आहे. पण यापुढे माझ्या बायकोला कोणी त्रास दिला किंवा तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. ते सर्व बघून सर्व अर्जुनकडे आश्चर्याने पाहू लागतात. त्यानंतर प्रतिमा येऊन पूर्णाजीला बोलते, या सर्वांच्या मुळाशी मी तन्वी आणि अर्जुनला लग्नाबद्दल दिलेले हे वचन होते ना. तर पूर्णाई बोलते, हो, हे वचन पूर्ण करेपर्यंत मला चैन पडणार नाही. तर प्रतिमा बोलते, तर ठीक आहे, मी या वचनातून पूर्णाई तुम्हाला मुक्त करत आहे. आणि तेव्हा सर्व प्रतिमाकडे आश्चर्याने पाहू लागतात. आणि अर्जुन बोलतो, पाहिलं पूर्णाजी, प्रतिमा आणि आत्याने वचनातून मुक्त केले आहे तुला. आता तू देखील मला माझ्या बायकोला 7 जन्म सोबत राहील असं वचन दिले होते, ते पूर्ण करू दे. आणि मी लग्न करेल तर फक्त माझ्या बायकोशीच. असं बोलून अर्जुन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्या दोघांचं लग्न पार पडते. हे बघून पूर्णाई, तन्वी, रविराज आणि इतर लोकांना खूप मोठा धक्का बसतो. आणि पुढील भागात आपण हे पाहणार आहोत की सायलीला सुभेदार घरची सून मानतात की नाही, हे सर्व पाहणार आहोत आपण. तर पुढील भागासाठी असं सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.